नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल लिनियर पेअर अँगल चा टॉपिक सुरू केलेला आहे। त्यातला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे। अँगल AOC अँड अँगल BOA फॉर्म अ लिनियर पेअर इफ A - B इज इक्वल टू 80 डिग्री फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A अँड B। आणि ही फिगर दिलेली आहे। तर आता इथं आपण बघितलं या फिगरमध्ये तर अँगल AOC अँड अँगल AOB हे जे दोन अँगल आहेत तर हे अँगल लिनियर पेअर फॉर्म करतात। तर लिनियर पेअर अँगलच्या प्रॉपर्टीनुसार दोन पेअरची सम असते 180 डिग्री, बरोबर। म्हणजे आता येणार इकडं अँगल AOC प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री। अँगल AOC आपल्याला गिवन आहे A प्लस AOB गिवन आहे B इज इक्वल टू 180 डिग्री। झालं इक्वेशन नंबर 1। आणि आपल्याला दुसरी कंडिशन पण क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, इफ A - B इज इक्वल टू 80 डिग्री, म्हणजे A - B इज इक्वल टू 80 डिग्री। तर हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले, तर ह्या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन करू। ॲड इक्वेशन 1 अँड 2। A प्लस B इज इक्वल टू 180, A मायनस B इज इक्वल टू 80। ह्या दोघांची आपण ॲडिशन करणार आहे। A प्लस A येतो 2A प्लस A मायनस B कॅन्सल होईल। 180 प्लस 80 येतो 260, म्हणजेच A इज इक्वल टू येईल 260 डिवायडेड बाय A इज इक्वल टू 130। तर आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली आहे A इज इक्वल टू 130 डिग्री। याचप्रमाणे आपल्याला B ची पण काढायची आहे, बरोबर। तर A ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो। मी इथं इक्वेशन A घेतो। पुट A इज इक्वल टू 130 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 आहे A प्लस B इज इक्वल टू 180 डिग्री। A ची व्हॅल्यू आली आहे 130 प्लस B इज इक्वल टू 180। B इज इक्वल टू 180 मायनस 130। B इज इक्वल टू 180 मायनस 130 50 डिग्री। ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत। दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर।